What a view! हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ आदी अँड आयू. स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. यावेळेस आम्ही आलो आहोत महाराष्ट्राच्या पर्यटनाचे नंदनवन असलेल्या कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत रत्नागिरी जिल्हा. या आमच्या मुक्कामात आम्ही कुठे कुठे थांबणार आहोत आणि काय काय गोष्टी पाहणार आहोत हे सर्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, रत्नागिरीच्या आमच्या या मुक्कामामध्ये आम्ही राहण्यासाठी एखाद्या भन्नाट लोकेशनच्या शोधात होतो आणि आमचा तो शोध इथे येऊन संपला. विंड सॉंग्स होमस्टे. रत्नागिरी शहरापासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर सडामिऱ्या हे गाव आहे आणि या गावामध्ये एका उंच टेकडीवर ही प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे. ही खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे. इथनं तुम्हाला सगळीकडनं समुद्राचा विहंगम नजारा पाहायला मिळतो. चला मी तुम्हाला प्रॉपर्टीची टूर घडवतो. आणि मित्रांनो, ही माझ्या मागे जी तुम्हाला रूम दिसत आहे ती आपली डिलक्स कॉटेज आहे विंडसॉंगमधली. चला मी तुम्हाला याची एक टूर देतो. तर ही आहे आपली डिलक्स कॉटेज रूम. वाव, जबरदस्त. मस्त आहे रे. मस्त. हो हो, ग्रेट. खूप प्रशस्त रूम आहे. इथे सोफा आहे. हे सिटिंग कम बेड आहे बरं का? ओके. मामा, अरे वा, फ्रीज पण आहे. मामा तिथे बघ. वाव, काय जबरदस्त व्ह्यू आहे. व्हॉट अ व्ह्यू. आयांश बघ, समुद्र दिसतोय आपल्याला. सी बघ किती मोठा आहे. किती छान. वाव. नाहीये ना? छान आहे ना? सुंदर, खूप सुंदर व्ह्यू मिळतोय. इथनं कॉटेज मधनच बसून तुम्हाला समुद्राचा एक प्रशस्त व्ह्यू मिळतोय. वाव, कशी वाटली रूम? आपला इथला स्टे मस्त होणार आहे बरं का. पण यस यस. आयांश, आवडलं का? ओके, बाहेर बघूया. हा चला. ओके, त्याची खूप गरज होती. एसी आहे, हो त्याच्यामुळे उन्हाचा त्रास जाणवणार नाही आपल्याला. ओके. खूपच जास्ती गरज आहे की बेड बेड खूप छान आहे झोपायला. बरं, बाहेर एक सिट आउट पण आहे. वाव, sit out आपण एकदम इथे जाऊन मस्त आहे, हो. पाहूयात इथनं व्ह्यू कसा मिळतोय. आणि इकडे आहे पण आहे
मस्त वा हा आयांशने नंबर लावला बघा. आणि हा. इकडे AC पण आहे. कूलर, हा कूलर आहे आणि इथे बसून मस्त चहा घेत तुम्ही समुद्राचा आनंद हा. पण घेऊ शकता. त्या खूपच छान. चेअरवर मस्त बसून समोर समुद्राचा मस्त पैकी नजारा पाहू शकता. सो नाईस, सो नाईस. मेंटेन खूप छान केलं बरं. हो क्लिनलीनेस पण मस्त आहे. हो, खूप छान डिझाईन केलेलं आहे. स्वच्छता खूप आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली आहे. बघा ना, इथे ड्राय आपल्याला हे पण दिलेलं आहे, स्टँड पण हा, आहे. इथे क्लोथ्स ठेवण्यासाठी स्टँड देखील आहे. आल्या आल्या आपलं हे असं वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. हो का? अरे वा, हे काय कोकम सरबत. कोकण सरबत. वाव, आयश घे. ही पद्धत आवडली बरं का वेलकम करायची. आहा, मस्त आहे, थंड आहे, छान आहे. वाव, इथे स्विमिंग पूल देखील आहे. हा, स्विमिंग करायची काय? हा? हो, आपण नंतर येऊ बरं का स्विमिंग करायला. अद्वैत शिंदे. येस, आयशने पण कंप्लीट केली. हा, चला मंडळी, या जेवायला. आज आपण मागवलेली आहे ही कोळंबी थाळी, ही फिश थाळी आणि हे कोंबडी वडे. हे कोंबडी थाळी बरे आणि फिश थाळी. चला या, खाऊन बघू. स्वादिष्ट भोजन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपलेला आहे. आजचा आमचा बराचसा दिवस हा प्रवासातच गेला. सकाळी 6 वाजता पुणे सोडलं होतं. पुणे ते रत्नागिरी हे साधारणतः 300 किलोमीटरचं अंतर आणि ते पार करण्यासाठी जवळपास 7 तास लागतात. परंतु येताना बरीचशी रस्त्यांची कामं चालू असल्यामुळे आम्हाला 8 ते 8.5 तास लागले. आता उद्याचा असा प्लॅन आहे की उद्या आपण रत्नागिरी सिटी एक्सप्लोर करू. त्यामुळे आता भेटूयात उद्या सकाळी. टिल देन, टेक केअर, गुड नाईट.